माझं नाव अमेय डोंगरे आणि आज इकडे ही कवी मैफिल आहे. सगळे कवी जमलेत. मला माहिती आहे आपल्यातल्या प्रत्येकाला हा प्रश्न नेहमी येत असेल, की बाबा कविता कशी सुचते? कधी सुचते? विषय कसे सुचतात? पण माझ्या मते आपल्यापैकी कोणाकडे याचं उत्तर नसेल. कारण ते आतून आलेलं असतं. याच धर्तीवर माझी ही आजची कविता आहे. कविता अशी ठरवून कुठे सुचते? कविता अशी ठरवून कुठे सुचते? ती कधीही, वेळी-अवेळी आणि कुठेही सुचते. कविता अशी ठरवून कुठे सुचते, ती कधीही, वेळी-अवेळी आणि कुठेही सुचते. पण भावनांच्या प्रसूती कळांमधून शब्दरूपात जन्म घेताना सुचते. भावनांच्या प्रसूती कळांमधून शब्दरूपात जन्म घेताना सुचते. आता कवितेचे विषय कसे सुचतात? ते काही असू शकतात. जसं कधी इमोशनल कविता सुचते, कधी मोटिव्हेशनल कविता सुचते. कधी इमोशनल कविता सुचते, कधी मोटिव्हेशनल कविता सुचते, कधी एथिकल कविता सुचते, तर कधी पॉलिटिकल कविता सुचते. कविता अशी ठरवून कुठे सुचते. तिला पहिल्यांदा पाहून कविता सुचते. तिच्या प्रेमातही कविता सुचते. आता प्रेम हा विषय असा आहे, की मला वाटत नाही, की असा एकही कवी किंवा असा कोणीही आत्तापर्यंतचा झाला असेल, की ज्याने प्रेमावर कविता केली नसेल. तर तिला पहिल्यांदा पाहून कविता सुचते. तिच्या पहिल्या प्रेमातही कविता सुचते. तिच्या रुसव्यातही कविता सुचते आणि तिच्या विरहातही कविता सुचते. कविता अशी ठरवून कुठे सुचते. नाती जोडल्यावर कविता सुचते. कधी-कधी आपली नवीन-नवीन नाती तयार होतात. ती जोडल्यानंतर आपल्याला काही कविता सुचतात. तर काही नाती जोडल्यावर कविता सुचते. काही नाती बहरल्यावर कविता सुचते. काही नाती ही बदलल्यावर कविता सुचते, तर काही नाती संपल्यावर कविता सुचते. कविता अशी ठरवून कुठे सुचते. डोळ्यांनी बघितलेलं सांगायला कविता सुचते. आपण जे डोळ्यांनी बघतो, ते आपल्याला आय थिंक आपण कवितेत मांडतो. तर डोळ्यांनी बघितलेलं सांगायला कविता सुचते. स्वप्नात दिसलेलं सांगायला कविता सुचते. आपल्यासोबत घडलेलं सांगायला कविता सुचते आणि मनात दडलेलं सारं सांगायला कविता सुचते. तर कविता अशी ठरवून कुठे सुचते. कविता अशी ठरवून कुठे सुचते, ती कधीही, वेळी-अवेळी आणि कुठेही सुचते. भावनांच्या प्रसूती काळांमधून शब्दरूपात जन्म घेताना सुचते. शब्दरूपात जन्म घेताना सुचते. धन्यवाद. आणि आणि याच याच्यावर एक शेवटचा शेर असा आहे कवितांविषयीच. काही भावना मनातच विरघळून जातात. काही भावना मनातच विरघळून जातात. काही अश्रू नकळत ओघळून जातात. कधी-कधी खूप बोलायचे असते. कधी-कधी खूप बोलायचे असते, पण चेहऱ्यावरचे भाव सारं बोलून जातात. असेच काही घडते अन कवितेच्या ओळी सुचून जातात आणि कवितेच्या ओळी सुचून जातात. धन्यवाद.